की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातला एक छोटासा प्रसंग मला या ठिकाणी सांगायचा आहे की जेव्हा सावित्रीबाई फुले पहिल्यांदा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात होत्या तेव्हा समाजातली काही लोक त्यांच्यावर दगड धोंडे फेकत होती, चिखल फेकत होते. रोज त्या घरातून 2 साड्या घेऊन निघायच्या. एक साडी खराब झाली तर दुसरी घालून पुन्हा वर्गात उभ्या राहायच्या. कारण त्यांना माहिती होतं त्यावेळेला की आज मी शिक्षण देते पण उद्या या मुली समाज बदलणार आहेत. सावित्रीच्या याच लेकी आज सभागृहात येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढू शकत आहेत. आज आपण महिलांच्या शिक्षणाबद्दल बोलतो, त्याच्या मागे सावित्रीमाईंची फार मोठी त्यागाची प्रेरणा आहे. त्यांना या निमित्ताने मी विनम्र असं अभिवादन करते. आणि शेवटच्या 4 ओळी म्हणायचं आहे की जिजाऊंचे संस्कार, सावित्रीचे शिक्षण, अहिल्यादेवींचे प्रशासन हीच आमची ओळख. जिजाऊंचे संस्कार, सावित्रीचे शिक्षण, अहिल्यादेवींचे प्रशासन हीच आमची ओळख. स्त्री सक्षम झाली की राष्ट्र घडते, तीच महाराष्ट्राच्या विकासाची दिशा ठरते. एवढंच सांगते आणि माझे मनोगत संपवते. सरकारला या जागतिक महिला दिनाच्या ठरावानिमित्त मी पाठिंबा दर्शवते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.